नमस्कार मंडळी, मी आणि किती स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. ट्रॅव्हल करूया. गावी आलेलो, भावाच्या लग्नाची पूजा वगैरे होती, तर ते सगळं झालं उलगवणी वगैरे. आणि आता मुंबईला जायची तयारी चालू. पहिला आम्ही जाणार चिपळूणला, जे की वहिनीच्या गावी वाववर, आणि मग तिकडून जाणार मुंबईला. तर सगळे ट्रेनने जाणार, मी एकटाच बाईकने जाणार आहे. तर आता इथून गाडी केली चिपळूणला जाण्यासाठी. तिथून चिपळूणवरून स्टेशनला जाणार आहे लोक, आणि मी मग तिकडून मुंबईला. तर वाजले सकाळचे 10 आणि थंडी अजून पण लागते. आणि माझ्या गाडीला पण थंडी लागली खूप, बंद पडते सारखी. मम्मी आहे मम्मी. खूप थंडी वाजायला, बाईक बंद पडते सारखी, त्याच्यावर समजून जाईल थंडी किती असते. म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजले की थंडी चालू, ते सकाळी 10-11 वाजले असं वाटतं की 10-11 वाजता उन्हातच जावं. अरे भाई काय करतो? समोर माझं घर आहे. आणि हे मंदिर राधाकृष्णाचं. इच्छा नाही होते यार जायची मुंबईला. सगळ्यात आधी पहिला म्हणजे पेट्रोल भरायचं आपल्याला. मी कालच 500 रुपयाचं भरून आलेलं. बोला आता मुंबईला पण जायचं, परत चिपळूणला जायचं. 800चं तर बोललो 800 रुपयाचं भरून टाकतो, म्हणजे मध्येच कुठं भरायची गरज नाही लागणार. पेट्रोलचा वास नाही, नशा आहे आलं. मला मागे मम्मी बसले आणि पैसे पण तीच देते. मला असं काय वाटतं एकदम पेट्रोल कमी स्लो जातो. त्या मुंबईला टाकी कधी फुल होते समजत पण नाही. असं वाटतं कुठलं तरी कॅन लावलं पेट्रोल भरायला. फायनली झाला पेट्रोल भरून. हे मंडळ तुम्हाला सांगायला विसरलो, चिपळूणला जातो तर आमचं प्लॅन झालं आहे दाभोळला जायचं. इथे आमची कुलदैवत आहे स्वयंभू चंडिका देवी दाभोळ. श्री स्वयंभू चंडिका देवी पांडव कालीने. पांडवच्या आज्ञेत वाद चालू असताना पांडव गुहा करून या गुहेत तप करण्यासाठी बसले. त्यांना स्वयंभू चंडिका देवी प्रसन्न होते. कालांतराने श्री जमनापुरी नावाचे ऋषी दाभोळ या ठिकाणी तपाला बसले असता त्यांच्या स्वप्नात श्री स्वयंभू चंडिका देवीने दृष्टांत दिला व सांगितले की मी अशा ठिकाणी आहे जिथे पाण्याचा जिवंत झरा आहे. तिथून वर एक मोठी शिला आहे, ती बाजूला करून आत प्रवेश कर, तिथे मी आहे. मग जमनापुरी यांनी अशा सर्व खानाखुणा लक्षात घेऊन श्री स्वयंभू चंडिका देवीच्या गुहेत प्रवेश केला. काही वर्षांनी त्यांच्या वंशजाकडे पूजा अर्चा सोपवली व श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिरासमोर श्री जमनापुरी यांनी जिवंत समाधी घेतली. देवीच्या गाभाऱ्यात कोणत्याच प्रकारची लाईट चालत नाही, मात्र गोडा तेलाचे दिवे कायम चालू असतात. श्री स्वयंभू चंडिका देवी शुद्ध शाकाहारी भक्तांना नवसाला पावणारी आहे. तर मंदिराची एंट्री इथून आहे.
आणि आपल्या खाली बघताय तर छोटीशी एक नदी टाईप आहे, जी की पावसातून इथून पाणी वाहत असतं. हे जे राईट साईडला आहे तिथून गाभाऱ्यात जाण्याची एंट्री आहे. आणि हे पाण्याचा झरा, जे की 12 महिने चालू असतं. आणि हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, ते गाभाऱ्यासमोर तुम्हाला दिसेल. तर ही दाभोळची गेट आहे जी चिपळूणला कनेक्ट करते. गाडी चालू काय? आणि आपण एकदम परफेक्ट टायमिंगवरती आलो आहे आणि समोरच आपल्या जेटी लागली. तो काढेल, मी फक्त गाडीचा काढतो. तो सुटली नाही पाहिजे जेटी. मी काढतो गाडी, माझी पण काढ मग. पैसे वाचले भाई. काय माहिती, 20-30 रुपये असतात पण. तर ही सगळी माझी समोर फॅमिली आहे. तर बोटीमधून गाडी न्यायचा हा पहिला एक्सपिरियन्स नव्हता. याआधी पण मी खूप वेळेला गेलो, जे की आम्ही गणपतीपुळेला गेले तेव्हा पण आम्ही चिपळूणला जात होतो तेव्हा आम्ही बोटीतूनच गेलेलो कुठून तरी. खूप भारी वाटतं पण जेव्हा सर्व गाड्या अशा एकत्र बोटीमध्ये असतात. कुठे लावू लावलं पुढेच लावतो. भारी वाटतं पण असं बोटीमधून गाडी वगैरे न्यायला. बाई बोटीतून फिरण्याचा एक्सपिरियन्स जास्त असं नाही करायला, पण बाई पहिलं तर वर जायचं असतं आम्हाला. वरून व्ह्यू जो दिसतो तो एक नंबर आहे. ही आपली गाडी काय भारी दिसते यार. आणि हा व्ह्यू सोबत हे बघायला तर अजून मजा येते खूप. आणि आपण बोटीतून यावं. मस्त जेवण वगैरे तर झाला आणि वहिनींच्या घरातून जवळजवळ हायवे 15 किलोमीटरवरती होतं. तर डायरेक्ट आपण पोहोचलो हायवेवरती. मस्त जेवलो वगैरे आणि वहिनींच्या घरी पण चिकन वडे होते. मग काय अजून 2 घास जास्त. कारण चिकन वडे भेटले की आपण सोडत नाही आणि आपण लाजत पण नाही जेवायला कुठे कोणाच्या घरी पण. आणि आत्ता वाजलेत किती काय माहिती, पण संध्याकाळ झाले. पण खूप मजा आली गावी. असं वाटतं की अजून बाई गावालाच राहावं. कारण जी थंडी, सकाळी उठल्यावर शेकोटी लावायची मस्त. आणि आपण पोचलोय हायवेला टच. चिपळूण कसं काय. तर सगळ्यात पहिल्या आधी वाजले किती बघतो आणि वाजलेत 5:44. म्हणजे 6ला 15 मिनटं कमी आहेत. हा काही सूर्य दिसतो यार. जे किरणं येतात डायरेक्ट डोळ्यावरती, तर ते बघून अजून मजा येते. मजा येते गाडी चालवायला. आणि हलकी हलकी आता थंडी चालू झाली लागायला. हो काय व्ह्यू आहे. मला व्ह्यू बघायचा आहे. तर ही जो समोर गाडी आहे कार रेड कलरची,
त्या माझे 3 जण पोर आहेत जे हाय बाय करतात आणि सारखे सारखे बघतात. खूप भारी वाटतं जेव्हा असं आपल्याला कोण बघतं तेव्हा. कारण आपण पण जेव्हा लहान होतो तेव्हा असंच कोणत्या पण गाडीला बघायचो, हाय करायचो, बाय करायचो आणि समोरून पण केलं तर मग अजून खूप मजा यायची. तसंच आता माझ्यासोबत होतं आहे की ते मुलं आपल्याला हाय बाय करतायत, थंब दाखवत आहेत, तर आपण पण त्याला हाय बाय करून थंब दाखवून आपण पुढे जातो. जस्ट आपण पोचलो खेडला आणि लेफ्ट साईडला आहे खेड रेल्वे स्टेशन आणि आपल्याला जायचे सरळ मुंबई. तर नेहमीप्रमाणेच काशिडी बोगदा चालू झालेला आहे. खतरनाक वाटतं पण बोगद्यातून जायला. माझा आणि माणगावचा काय संबंध आहे काय समजत नाही. कारण जेव्हा कधी पण येतो तेव्हा मला ट्रॅफिक भेटे आणि नेमकी याच ब्रिजवरून भेटते. असं कधीतरीच होतं की माझ्यासोबत जी मला माणगावला ट्रॅफिक नाही भेटत, पण बसस्टॉपच्या इथून भेटते थोडीफार. मग काय आपला फेवरेट गेम चालू होतो. मग इकडे कट मार, तिकडे कट मार. ए ए ए वाचलं. आपण 220ला पण अशी चालवतो जसे काय आपल्याकडे ॲडव्हेंचर आहे. भाई मग ॲडव्हेंचर आले तर काय होईल आपल्यासं. भाई ही जी मजा येते ओव्हरटेक करायला ट्रॅफिकमधून. मग समोरून गाडी आली की मध्ये लेफ्टला गाडी चेपायची, समोरच्याला जाऊन द्यायचं, मग परत कंटिन्यू. आता हेच आहे. भाई थोडीशी जागा दे बस. त्यामुळे आपल्याकडे लाईट आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं रात्रीचं पण जायला. आणि आत्ताच घरातून कॉल आलेला थोड्या टायमापूर्वी, त्यांना पण गाडी भेटली आणि ते खेडच्या आसपास आहेत, म्हणजे चिपळूण त्यांनी क्रॉस केलं. तर ते आधी पोचत आहेत की मी आधी पोचतो आहे ते फास्ट जातील माझ्या. कारण स्पेशल गाडी आहे LTT. खेडवरून डायरेक्ट रोहा असेल की नाही माहिती नाही, नंतर डायरेक्ट पनवेल, ठाणे. माणगावचा बस स्टॉप डेपो जे की लेफ्ट बाजूला आहे, इथं ट्रॅफिक भेटते मला जेव्हा जास्त ट्रॅफिक नसतं तेव्हा. अरे भाई थोडीशी जागा दे. आता टेन्शन नाही, आता ट्रॅफिक नाही भेटणार पुढे, कारण मेन ट्रॅफिकचा एरिया तर क्रॉस केला आपण माणगाव. आता डायरेक्ट मुंबईला भेटली तर भेटेल. ट्रॅफिकचं नाव बोललं की नाही भेटणार, पण नागोठण्याला घाटच्या आधी ट्रॅफिक भेटले. ते कुठपर्यंत आहे काय माहिती. ॲक्च्युली राईट साईडला रस्त्याचं काम चालू आहे आणि एकच लेन चालू आहे, त्याच्यामुळे असं. हां, तर त्याच्यामुळेच ट्रॅफिक होती. जे मुंबईला येथील त्रास होतो म्हणजे की पलसपेवरून पुढे जायचं, जे की मला अजिबात आवडत नाही. आपण पोचलो आता पलसपे फाट्यावरती.
तर वाजले 10 आणि मी जस्ट पोहोचले. तर मी बिल्डिंग खाली आहे. मस्त घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो चायनीज. चायनीज इथंच भेटतं समोर. वाजले 11.